भैया मोबाईल मध्ये तिकडे घेतली चेहरे संजू बाबू चालू करतो. यस जी कुठं लोकांना इन्फेक्शनचं सांगितलं होतं जर काही तब्येत काय व्हायला लागली आंदोलन सगळे नंतर होऊ शकते पण तब्येत सगळ्यात आणि कॉल घ्यायला पाहिजे. नाही तेच ना, ते काय कॉल देत नाही स्वतः म्हटलं तरी ते नाहीच करतात. त्या दिवशी सगळ्या लोकांनी मिळून बळजबरी कॉल घेतला कालचा समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे, परवा जो आयव्ही लावला नाहीतर मग कंडिशन, कारण युरिन्स मध्ये कीटोन लार्ज येत होते ऑलरेडी 3 दिवसापासून. कीटोन येणं चांगली गोष्ट नाही, म्हणजे सिंगल कीटोन इज नॉट गुड, तर ते 4+ कीटोन होते ते जास्त सिव्हिअर असतं. त्यानंतर ब्लड मध्ये मग ऍसिड तयार होणं, मग ऍसिडोटिक ब्रिथिंग, मग ते थोडंसं सिव्हिअर होऊन जातं. मग तसे डॅमेज जे होतं शरीराला ते मग परमनंट डॅमेज होऊन जातं. हे टेम्पररी डॅमेज मधून ते परमनंट डॅमेज कडे जातं सगळी सिस्टम. मी तर ताकीद आज नाही अनेकदा दिली आहे. परवा मी 22 आलो त्यावेळेस सुद्धा बोललो मी, आणि काल मी एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना फिरताना, आणि मी दादासाहेब, श्रीराम, आप्पासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो होतो की तुम्ही तिथं म्हणजे बॅरिकेड तुम्ही खाली समजदार आहे. मनोजराव काळजी घ्या, सध्या नाही भेटलं तरी चालतंय. तुम्ही एकदा भेटी जोगते झाले का मग सगळीच्या भेटी घेतोय नाही का. आता आम्ही सगळे निघतोय मनोज, तुम्ही शब्द द्यायचा कोणालाही भेटायचं नाही, अजिबात भेटत नाही. दादासाहेब एकदम स्ट्रिक्ट राहा. बाकी काय पुढचं पुढं आहे ना आयुष्यात, तुम्हाला काय पुढं करायचं करा. पण आता हे जो पूर्ण रिपोर्ट नॉर्मल होत नाही लोकांना अजिबात इथं हलायचं नाही. लोकांना स्ट्रिक्टलीच केलं हो ना, स्ट्रिक्टलीच केले. आता 4-5 जेवढे मोजकेच लोक आहेत. डॉक्टर तुम्ही जर मला शब्द नाही, मी पण त्यांचं ऐकत नाही, मी ऐकतच नाही यावेळेस तर बिलकुल नाही. एवढं डाऊन मी आज पण बघितलं नाही यावेळेस आम्हीच म्हणजे थोडस केअरफुली आहे. यावेळेस आम्हीच जास्त केअरफुली आहे, कारण की रोजच्या हरवेळेस पेक्षा यावेळेस थोडीशी खूपच जास्त डाऊन आहे कंडिशन. दरवेळेस आम्ही ज्यूस सुरू करतो तर इझिली त्यांना हे पण होत, पण ह्यावेळेस नाही. यावेळेस थोडस मला वाटते की मीडिया सुद्धा आपण सगळे आज मीडियाचं पण आज त्यांचं पण प्रेस कॅन्सल झाली. तुम्ही सुद्धा 2 दिवस त्यांना वातावरण समाजाला काय सांग. समाजाला हेच माझं म्हणणं आहे की 2 दिवस कोणी संभाजीनगरला येऊ नये. तुम्ही तिथं जिथं आहे तिथं थांबा. 1-2-3 दिवसांना तब्येत बरी झाली की ते भेटतील. इथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे, डॉक्टर्सला त्रास आहे, इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, जे सगळे मनोज जरांगे पाटलांचे जे प्रेम करतात सगळे लोक, आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा, आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील. उपोषण करायला लावणं ही सरकारची चूक आहे. त्यांच्यावर संवाद साधून लवकर एका वर्षामध्ये 6-7 वेळा उपोषण करायला लागणं हीच मोठी गंभीर बाब आहे. आणि अशा सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं, जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे ते पुन्हा उपोषण करतात.
हे चुकीचं आहे आणि सरकारनं खरं तर असं नको करायला पाहिजे. धन्यवाद. एवढं बोलण्याच्या याच्यातच नाही. राजू शेट्टी सर आले. ते का त्यांनी पहिले स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. नेहमी पहिलेपासून सांगत आलो, जान है तो जहा है, म्हणजे ते असेल तरच मग आंदोलन असेल. लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असणं चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल. लढणं काही थांबत नाही माणसाचं आणि अधिक ताकदीनं लढाई लढता येईल. त्यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, मला वाटतं खास करून प्रेस, त्यांनी सुद्धा तुमचा एक फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आंदोलन केले, तुम्ही उपोषण केली, काय अवस्था जातो माणूस? मी एकच डाव 11 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं आणि दुसऱ्याला उपाशी ठेवायचं. तर कारण आपण तंदुरुस्त असलं तरच आपण लढू शकतो. मी पाटलांना पण विनंती केली होती की उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे. त्यात जो करतं त्याला माहीत असतं त्यातल्या वेदना.